हा पीक आवर आहे, त्यामुळे या काळामध्ये लोकलमध्ये नोकरदार वर्गाची प्रचंड गर्दी असते। पण सगळ्यांना आवाहन आहे की या बातम्या पहा, अपडेट्स पहा आणि मगच घराबाहेर पडा। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, नोकरदार वर्गासाठी आपण सांगूया की रेल्वेचं सध्याचं वेळापत्रक कसं सुरू आहे, काय परिणाम झालाय रस्ते वाहतुकीवर, रेल्वे वाहतुकीवर? प्रज्ञा, खरं तर दिलासाची गोष्ट हीच आहे की शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे, मात्र ट्रेन्स लेट आहेत, खास करून मध्य रेल्वे आणि हार्बरच्या। आणि पाऊस खूप जास्त आहे, ईस्टर्न सबअबला तर खूपच जास्त आहे, ठाण्यापासून पुढे पाऊस, आणि त्याचा परिणाम आपल्याला अर्थात रेल्वेच्या वेळापत्रकावर दिसतोय। मध्य रेल्वे मोठ्या प्रमाणात उशिराने, साधारण 30 ते 40 मिनिटं उशिराने, आणि हार्बरवरही तसाच परिणाम आहे। त्या मानाने वेस्टर्न चा जर आपण विचार केला तर एक 10-15 मिनिटं उशिराने ट्रेन्स जातात आहे। मात्र सगळ्यात दिलासाची गोष्ट ही आहे की अजूनही तिन्ही मार्गावरच्या ट्रेन सुरू आहेत। काही ठिकाणी आपल्याला आता ट्रॅकवर पाणी भरायला सुरुवात झाली असं दिसतंय व्हिज्युअल्स मधनं, मात्र कुठेही खोळंबल्या, थांबल्या अशा पद्धतीची परिस्थिती अजून तरी नाही। मात्र आपल्याला माहिती आहे की काल अनेक कॉर्पोरेट्सनी वर्क फ्रॉम होमची मुभा दिलेली आहे, शाळांना सुट्टी दिलेली आहे, कॉलेजेसना सुट्टी दिली आहे, त्यामुळे आज एकूणच रस्त्यावर वाहतूक थोडी कमी दिसते आहे आणि ट्रेन्स नाही गर्दी। पण स्टेशन्सवर सुद्धा पाणी आहे, ठाणा स्टेशनपासून अनेक ठिकाणी बाहेर स्टेशन्सवर पाणी आहे, त्यामुळे जे चाकरमान्य आहेत त्यांना त्रास तर नक्कीच होतोय। निश्चित। भारती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। दरम्यान मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। परेल हिंदमाता परिसरात पाणी साचलंय। ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळतोय।